अमरावती जिल्ह्यातील बहिरम येथे दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात यात्रा भरते। सतत महिनाभर चालणारी यात्रा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक असणाऱ्या बहिरम यात्रेवर येथील पोलिसांची करडी नजर आहे। येथे हरवलेल्या एका बालकाचा शोध घेऊन पोलिसांनी त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केला आहे। यामुळे पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत असून खाकी वर्दीतील माणुसकीचा प्रत्यय यावेळी सर्वांना आलाय। यात्रेमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंनी खास करून सोबतच्या लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावं असा बहुमोल संदेशही पोलिसांनी येथे येणाऱ्या भैरव भक्तांना दिला। यात्रेत मुलांचे आईवडील सामानाची खरेदी करण्यात मग्न असतात। अशावेळी बालसुलभ स्वभावानुसार लहान बालकांचं लक्ष अन्यत्र जाऊन ते आनंदाच्या शोधात मुक्तपणे भटकण्याच्या प्रयत्नात हरवतात। अशावेळी आपली लहान मुले हरवणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे असा सल्ला शिरसगाव कसबाचे ठाणेदार गोपाल उपाध्याय यांनी यात्रेकरूंना दिला। बहिरम यात्रेकरता मध्य प्रदेश, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून भैरव भक्त व यात्रेकरू हजारोंच्या संख्येने येतात। तेव्हा गर्दीचा फायदा घेऊन काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही आपला हेतू साध्य करण्यासाठी अशा स्थळांचा आश्रय घेत असतात। यातील कोणती व्यक्ती कशी आहे, ती कशाकरता येथे आलेली आहे याचा मागमूस भोळ्या भाबड्यांना लागत नाही। अशातच संधी साधून लहान व निरागस बालकांचे अपहरण करणारे असामाजिक तत्वही सक्रिय असतात। त्यामुळे लहान मुलांवर त्यांच्यासोबत असणाऱ्या थोरल्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवल्यास कोणतीही अप्रिय घटना टाळता येऊ शकते। यावर पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करत असल्याची ही घटना मोठं उदाहरण आहे। आमची संपूर्ण परिसरावर बारीक नजर असून कोणतीही गुन्हेगारी यात्रेदरम्यान सहन करणार नाही असंही पोलिसांनी सांगितलं आहे। हरवलेल्या मुलाच्या आईवडिलांना शोधण्यात अक्षय रेवाळकर, हेड कॉन्स्टेबल पटवर्धन, LPC वंदना तायडे, उके मिठालाल यांचा मोलाचा वाटा होता। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।